आज तारीख आहे 6 फेब्रुवारी. तर बऱ्याच दिवसाचे आपले डिस्कशन राहिलेलं आहे. 1 तारखेपासून मला वाटतं डिस्कशन राहिले आहे. चला तर आजच्या डिस्कशनमध्ये आपण सगळ्या न्यूज कव्हर करणार आहोत आणि इथून पुढे दररोज रेग्युलर लेक्चर टाकण्याचा प्रयत्न असेल. थोड्या अडचणीमुळे लेक्चर टाकता आलं नाही 4-5 दिवस. चला तर इथून पुढे दररोज टाकण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तर आता मग पहिली न्यूज बघूया. पहिली न्यूज बघा, पेटीएम बँकेला ठेवी स्वीकारण्यास बंदी. पेटीएम पेमेंट बँकेला ठेवी स्वीकारण्यास बंदी. चला तर मग यातले महत्त्वाचे पॉईंट बघूया. तर देशाच्या डिजिटल वित्तीय व्यवहारांच्या क्षेत्रातील अग्रणी पेटीएमच्या व्यवहारावर प्रक्रिया करणाऱ्या पेटीएम पेमेंट बँकवर बुधवारी रिझर्व्ह बँकेने कारवाई केलेली आहे. तर नवीन ठेवी स्वीकारण्यावर आणि नवीन पत व्यवहारावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत रिझर्व्ह बँकेकडून. तसेच नव्याने ग्राहक तिला नोंदवता येणार नाहीत. पेटीएम पेमेंट्स बँकेवर प्रीपेड साधने, वॉलेट आणि फास्टॅग सेवांसाठी नवीन ग्राहक आणि नवीन निधी स्वीकारण्यास मनाई करण्यात आलेली आहे. दुसरी न्यूज बघायचं आहे. वित्त आयोगाचे सदस्यपदी डॉक्टर राजाध्यक्ष. तर 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर अरविंद पानगडिया, जे की नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष होते. तर आणखीन कोणते सदस्य आहेत तर डॉक्टर निरंजन राधाध्यक्ष, जे आता नियुक्त केलेले, आणि दुसरे अजय नारायण, ॲनी जॉर्ज मॅथ्यू आणि डॉक्टर सौम्य कांती, या 4 सदस्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे बुधवारी. तर 16व्या वित्त आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून ग्लोबल अर्थचे कार्यकारी संचालक आणि मिंट या अर्थविषयक दैनिकाचे माजी कार्यकारी संपादक डॉक्टर निरंजन राधाध्यक्ष हे आयोगाचे प्रतिनिधित्व करणारे 4थे मराठी अर्थतज्ज्ञ ठरलेले आहेत. बघा कितवे, 4थे. यापूर्वी धनंजय गाडगीळ आणि विजय केळकर यांनी या जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत. तर माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनीही वित्त आयोगाची जबाबदारी निभावलेली होती. बघा मला वाटतं 31 तारखेला न्यूजला आलं होतं बघा, अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. त्या दिवशी डिस्कशन करायचं आपलं राहिलं होतं, तर लक्षात असू द्या, महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक सराफ यांना मिळालेला आहे. तर नॅक आहे तर देशातील उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांच्या मूल्यांकनासाठी 1994मध्ये स्थापन करण्यात आलेल्या नॅकमार्फत शैक्षणिक संस्थांचे बहुस्तरीय मूल्यांकन केले जाते. बघा म्हणजे नॅकमार्फत शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन केले जाते. त्यासाठी अभ्यासक्रम, प्राध्यापक, विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधा, शैक्षणिक संस्थात केले जाणारे संशोधन तसेच संस्थेची आर्थिक स्थिती या सर्व बाबींचे मूल्यांकन नॅकमार्फत केले जाते. पुढची न्यूज बघा, भ्रष्टाचार निर्देशांकात भारताची घसरण. तर 2023मध्ये भ्रष्टाचार निर्देशांकात 180 देशांमध्ये भारत 93व्या क्रमांकावर होता. भारताची गुणसंख्या सन 2022मध्ये 40 होती, ती घसरून 39 झाल्याचे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या ताज्या अहवालात स्पष्ट झालेले आहे. आणि ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल ही संस्था सरकारी क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या पातळीनुसार देशांची भ्रष्टाचार क्रमवारी ठरवते. संस्थेच्या ताज्या अहवालानुसार भ्रष्टाचार निर्देशांकात डेन्मार्क पहिल्या स्थानी, म्हणजे सर्वात कमी भ्रष्टाचार कुठं आहे तर डेन्मार्कमध्ये. त्यापाठोपाठ 2 नंबरला आहे फिनलंड आणि 3 नंबरला न्यूझीलंड आणि नॉर्वे यांचा क्रमांक लागतो. तर भ्रष्टाचार निर्देशांक 0 ते 100 या पातळी दरम्यान मोजला जातो. 0 म्हणजे अत्यंत भ्रष्ट आणि 100 म्हणजे भ्रष्टाचार मुक्त. 2023मध्ये भारताची गुणसंख्या 39 होती, तर 2022मध्ये ती 40 होती. 2022मध्ये भारत 85व्या स्थानी होता आणि आशियात सिंगापूरने भारताला मागे टाकत पहिले स्थान पटकावलेले आहे. वित्त आयोगाविषयी आपण पहिल्या न्यूज बघितली होती बघा, त्याविषयी आणखी माहिती आलेली आहे. तर 16व्या वित्त आयोगाने 31 ऑक्टोबर 2025पर्यंत आपल्या शिफारशी सादर करणे अपेक्षित आहे. कधी 2025पर्यंत. तर 16व्या वित्त आयोगावर जबाबदाऱ्या काय आहेत तर कर महसुलाची केंद्र आणि राज्यादरम्यान विभागणी, त्यातून राज्यांना मिळणारा निधीचा वाटा,
देशाच्या एकत्रित निधीमधून राज्यांना दिली जाणारी अनुदानरूपी मदत आणि राज्यांच्या एकत्रित निधीतून पंचायती आणि नगरपालिकांना द्यावयाचा निधी आणि सध्याच्या आपत्ती व्यवस्थापन उपक्रमांना वित्तपुरवठा करणाऱ्या व्यवस्थेचा आढावा या जबाबदाऱ्या 16व्या वित्त आयोगावर असणार आहेत. तर 1 तारखेची न्यूज बघितली तर आपण तर 2 फेब्रुवारीला बघा बजेट सादर केलं होतं. 2 फेब्रुवारीच्या पेपरमध्ये बजेटविषयी माहिती आली आहे. तर बजेटवर एक वेगळा व्हिडिओ मी टाकतो. तर आपण 3 तारखेच्या न्यूज बघूया आता. आणि 2 तारखेच्या पेपरमध्ये सगळं बजेटविषयी आहे. तर याच्यावर एक स्पेशल लेक्चर टाकतो मी. आता आपण इथून पुढच्या 3 तारखेपासून न्यूज बघूया. तर न्यूज बघा, बहुपत्नीत्वावर बंदी, विवाह वयाची निश्चिती. तर उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्याचा मसुदा सादर करण्यात आलेला आहे. तर महिला अधिकारांना प्राधान्य, बहुपत्नीत्वासारख्या प्रथावर बंदी आणि सर्व धर्मियांसाठी समान विवाह वय इत्यादी शिफारशींचा समावेश असलेला समान नागरी कायद्याचा मसुदा उत्तराखंड सरकारने सादर केलेला आहे. समान नागरी कायद्याला विरोध केले असलेल्या आदिवासी समुदायांना या कायद्यातून सूट देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे बघा. तर उत्तराखंडच्या लोकसंख्येत 2.9% लोकसंख्या आदिवासी आहे. तर जौनसारी, भोटिया, थारू, राजी आणि बुक्सा या जमातींचा त्यात प्रामुख्याने समावेश होतो बघा. समान नागरी कायदा सध्या कुठे लागू आहे एका राज्यात, तर गोव्यामध्ये बघा. तर पुढची न्यूज बघा, लखपती दीदी. तर ज्या हंगामात जे स्वस्त होते त्याचे लोणचे घालून त्यांच्या विक्रीतून 20 लाख रुपयांची उलाढाल करणाऱ्या संगमनेरमधील शोभना सोनवणे लखपती दीदी आहेत. विविध प्रकारचे छोटे व्यवसाय करून लखपती दीदीचा मान मिळवणाऱ्या महिलांची संख्या किती आहे, तर 13,06,000 आहे बघा. आणि भविष्यात देशातील अशा 3 कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचा संकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लेखा अनुदानात मांडलेला आहे. तर लखपती दीदी तयार करण्याचे काम उमेदच्या माध्यमातून स्वयंसहायता गटामार्फत केले जात आहे. आणि या महिलांना आर्थिक विकास महामंडळाकडूनही व्यवसाय मार्गदर्शन केले जाते. आता शेतीतील फवारणीसाठी ड्रोन प्रशिक्षणही दिले जाणार आहे. तर लखपती दीदी योजनेनंतर काय आहे, तर महिलांना सक्षम करण्याचा केंद्राचा संकल्प आहे, हे लक्षात असू द्या. पुढची न्यूज बघा, लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. या कोपऱ्यात एक न्यूज आहे बघा, श्री अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरातच. तर मध्ये बघा न्यूज आली होती, अजित पवार यांनी श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला होईन अशी घोषणा केली होती. पण आता त्यांनी सांगितलेलं आहे की ते केंद्र सोलापुरात उभारले जाईल म्हणून. तर ते आता केंद्र सोलापूरमध्येच होणार आहे बघा. पुढची न्यूज बघा, स्ट्रॉबेरी आता पांढऱ्या रंगातही. तर अमेरिकेत होणाऱ्या पांढऱ्या स्ट्रॉबेरीचा भारतातील लागवडीचा पहिला प्रयोग वाईतील शेतकरी उमेश खामकर यांनी केलेला आहे बघा. पांढऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड अमेरिकेमध्ये होते बघा. तर वाई, पाचगणी आणि महाबळेश्वर हा परिसर स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे बघा. याच भागातील वाई फुलेनगर येथील तरुण शेतकरी उमेश दत्तात्रय खामकर यांनी हा पांढऱ्या रंगाच्या स्ट्रॉबेरीचा यशस्वी प्रयोग केलेला आहे. स्ट्रॉबेरीचं उत्पन्न कुठं होतं ते लक्षात असू वाई, पाचगणी आणि महाबळेश्वरमध्ये. आणि पांढरी स्ट्रॉबेरी अमेरिकेमध्ये पिकते बघा. बायोमासमुळे कार्बन उत्सर्जनात वाढ. तर स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे लाकूड, शेणा किंवा इतर बायोमासचा वापर अजूनही कमी झालेला नाही. आणि भारतातील 41% लोक अजूनही याचा वापर करतात बघा. किती टक्के? 41%. त्यामुळे बघा दरवर्षी सुमारे 340 दशलक्ष टन कार्बन डायऑक्साईड एकत्रितपणे वातावरणात सोडले जाते. हे भारताच्या हरितगृह वायू उत्सर्जनाच्या सुमारे 13% आहे बघा. तर स्वतंत्र थिंक टँक सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटच्या इंडियाज ट्रान्झिशन टू ई कुकिंग या अहवालात हा अभ्यास प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर घरातील वायू प्रदूषणामुळे भारताचे 0.6 दशलक्ष लोक अकाली मृत्युमुखी पडतात. तर उज्ज्वला योजना कधी सुरू करण्यात आली, तर मे 2016मध्ये बघा.
तर या योजनेअंतर्गत बघा भारतातील 100 दशलक्षाहून अधिक कुटुंबांना मार्च 2023 अखेर LPG सिलेंडर मिळाले आहेत बघा. तर या अहवालात आणखी काय सांगितलं आलेलं आहे तर त्यातील 50%हून अधिक कुटुंबांनी पुन्हा ते भरलेच नाहीत बघा पण सिलेंडर, कारण त्यांना ते परवडणारे नव्हते असे या अहवालात नमूद करण्यात आलेले. तर बघा यंदाचा आशा भोसले पुरस्कार प्रसिद्ध पार्श्वगायक संगीतकार शांतनू मुखर्जी यांना जाहीर झालेला आहे. सन्मान चिन्ह 1,11,000 रुपये रोख आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे बघा. दुसरी न्यूज बघा, श्री क्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र आळंदीच्या मधोमध असं बसलेल्या टाळगाव चिखली गावाला आता क वर्ग पर्यटनाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. कोणत्या गावाला? टाळगाव चिखली. त्यामुळे बघा या गावातील पायाभूत सोयीसुविधा सक्षम होण्यास मदत होणार आहे. पुढची न्यूज बघा, हॉटेल चित्रपट निर्मितीला उद्योगाचा दर्जा. तर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगाराच्या भरपूर संधी असलेल्या हॉटेल आणि चित्रपट निर्मिती क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव लवकरच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलेली आहे. त्यामुळे बघा या क्षेत्रांना सुविधा सवलती मिळू शकणार आहेत उद्योगाचा दर्जा मिळाल्यावर. तूर डाळीचे संकट किती गंभीर, तर यातले 1-2 पॉईंट महत्त्वाचे आहेत ते बघू आपण. तर तुरीच्या उत्पादन आणि वापरात भारत हा आघाडीचा देश आहे. तर एकूण जागतिक तूर उत्पादनात भारताचा वाटा किती आहे? 70% आहे बघा. तर 2022-23मध्ये 6,600 रुपये हमीभाव तुरीसाठी जाहीर करण्यात आलेला होता. पुढची न्यूज बघा, अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे पार पडलेल्या 66व्या ग्रॅमी सोहळ्यात भारतीयांना 5 ग्रॅमी पुरस्कार मिळालेले आहेत. तर 5 व्यक्ती कोण कोण आहेत बघा, तर तबला नवाज झाकीर हुसेन आणि बासरीवादक राकेश चौरसिया. तर शंकर महादेवन, व्हायोलिन वादक गणेश राजगोपालन आणि तालवादक सेल्वा गणेश विनायकराम यांना ग्रॅमी पुरस्कार मिळालेले आहेत बघा. पुढची न्यूज बघा, मधाचे गाव योजनेचा राज्यभरात विस्तार. तर राज्यातील डोंगराळ व जंगली भागात राहणाऱ्या रहिवाशांना रोजगार, शुद्ध व दर्जेदार मधाची उत्पत्ती, निसर्गातील अन्न साखळी कायम राखण्यास सहकार्य आणि पीक उत्पादनात होणारी वाढ अशा अनेक कारणांमुळे राज्य शासनाने मध केंद्र योजनेचा विस्तार करून मधाचे गाव ही योजना संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर महाबळेश्वर, माथेरान, चंद्रपूर यासारख्या ठिकाणी घनदाट जंगल आहेत. काही गावात वर्षभर पाण्याचे स्रोत असल्याने विविध प्रकारची फुले उपलब्ध असल्याने मधमाशी पालनाची पूरक भौगोलिक परिस्थिती या ठिकाणी आहे बघा. चला तर मग आपण सगळ्या महत्त्वाच्या न्यूज बघितलेल्या आहेत. धन्यवाद.